टॉपिक सेकंड, दॅट इज इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. आता इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत मोलॅरिटी म्हणजे काय, मोलॅलिटी म्हणजे काय, फॉर्मॅलिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स. मग त्यानंतर पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय, लिमिटिंग रिएक्टंट म्हणजे काय, एक्सेस रिएक्टंट म्हणजे काय. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण आणि काय बघितलेलं होतं, कालचं राहिलेलं काय सांगायचं होतं, हा एम्पेरिकल फॉर्म्युला कसं फाइंड करायचं आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं फाइंड करायचं. जर तुम्ही जेई साठी बघितला तर हा टॉपिक जो आहे हा पहिल्या टॉपिक मध्येच येतो. आपला जो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे सीबीएसई बोर्डला, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री हा सिंगल टॉपिक आहे, पण स्टेट बोर्डला त्यांनी त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. एवढंच फरक आहे, बाकी काय नाही. मग कॅन यू टेल मी व्हॉट इज अनालिटिकल केमिस्ट्री. आपण डिफाईन केलेले आहेत 5 ब्रांचेस आपण म्हणतो, ऍक्च्युअली 4 ब्रांचेस आहेत. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. व्हॉट इज अनालिटिकल केमिस्ट्री? Testing. What testing? The branch of chemistry which deals with the study of what? Separation, identification, qualitative and quantitative analysis of matter which is present in trace amount. खूप कमी प्रमाणात जरी एखादा सबस्टन्स प्रेझेंट आहे तर त्याला पहिलं सेपरेट करायचं, त्यातून त्याला आयडेंटिफाय करायचं तो कोण आहे, मग त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी काय करायची, चेक. क्वांटिटेटिव्ह अनालिसिसला पर्सेंटेज कंपोजिशन येते, क्वालिटेटिव्ह अनालिसिसला त्याच्या प्रॉपर्टीज येतात. काय येतात त्याच्या प्रॉपर्टीज, जे इनबिल्ट असतील ते. समजतं मी काय सांगितलं? ओके. सो बघा, so analytical chemistry facilitates the investigation of what? Chemical composition of a substance. कशाचं कंपोजिशन? केमिकल कंपोजिशन एखाद्या सबस्टन्सचं. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट आहे, तर त्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कॅल्शियम किती टक्केवारीनं आहे, कार्बन किती टक्केवारीनं आहे, किंवा ऑक्सिजन किती टक्केवारीनं आहे. ओके. नेक्स्ट, इट युजेस द इन्स्ट्रुमेंट अँड मेथड्स टू सेपरेट, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय द मॅटर अंडर द स्टडी. ही काय झाली, डेफिनेशनच झाली अनालिटिकल केमिस्ट्री. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ एनी मॅटर. आणि तो मॅटर जरी स्मॉल प्रपोर्शन मध्ये असला तरी पण चालेल, तो मॅटर स्मॉल प्रपोर्शन मध्ये असला तरी पण चालेल. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. So the analysis thus provide us chemical or physical information about the sample. Analysis may be qualitative or quantitative. तो क्वालिटेटिव्ह पण असू शकतो आणि क्वांटिटेटिव्ह पण असू शकतो. मग क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न्ड विथ द डिटेक्शन ऑर प्रेझेन्स ऑफ एन एलिमेंट इन द कंपाऊंड अँड मिक्सचर ऑफ अ कंपाऊंड. मला एखादा मिक्सचर मिळाला किंवा एखादा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्स मध्ये कोणता कोणता एलिमेंट आहे हे आयडेंटिफाय करणे म्हणजे कसला अनालिसिस झाला? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. कसला अनालिसिस झाला? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता तुम्हाला जेव्हा लॅबोरेटरी म्हणजे तुमच्या लॅबमध्ये लॅब प्रॅक्टिकल्स जे असतात, त्या लॅब प्रॅक्टिकल्स मध्ये डिटेक्शन टेस्ट असतात. कसले टेस्ट असतात? डिटेक्शन. म्हणजे हा एलिमेंट आहे की नाही हे डिटेक्ट करायचं असतं. सोडियम प्रेझेंट आहे का, सल्फर प्रेझेंट आहे का, ऑक्सिजन प्रेझेंट आहे का, नायट्रोजन प्रेझेंट आहे का, हे जे काही डिटेक्शन टेस्ट आहेत, हे जेवढे डिटेक्शन टेस्ट आहेत हे कसली टेस्ट आहेत? तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस. कसला अनालिसिस आहे? कसला अनालिसिस आहे? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मग क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय? की ठीक आहे, तो कंपाऊंड जो काय आहे त्यामध्ये हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे. मग तो एलिमेंट किती प्रमाणात आहे, किती पर्सेंटेज मध्ये आहे. लक्षात येते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. And quantitative analysis deals with the determination of relative proportion of elements in the compounds and the mixture of compounds. Now, ही डेफिनेशन आहे. काय बघा, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ, सगळ्यात पहिला त्याला सेपरेट करणे, सेपरेशन. सेपरेट केल्यानंतर त्याला आयडेंटिफाय करणे, मग आयडेंटिफाय केल्यानंतर क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्यामध्ये कोणता कोणता एलिमेंट आहे ते आयडेंटिफाय करणे, आणि मग क्वांटिटी आयडेंटिफाय करणे. जेव्हा मला क्वालिटी आणि क्वांटिटी मिळते तर मी प्रॉपर्टी डिफाईन करू शकते त्याचे. काय डिफाईन करू शकते मी त्याचे? प्रॉपर्टीज. ओके. डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन of different substances is called analytical chemistry. Now importance of analytical chemistry. मला सांगा, मी एखादी वस्तू जी वापरतीये, मला त्याचा उपयोग काय आहे हे माहीतच नाहीये.
चालेल का? असंच ट्रायल अँड एरर मध्ये आपण सगळ्या गोष्टी वापरतोय का? नाही. एखादं औषध बनवलंय, ड्रग्स, कोणते पण ड्रग्स, ड्रग्स म्हणजे ड्रग्स, ड्राईड हर्ब्स म्हणजे कोणताही मेडिसिन्स जो बनले. पहिला कसं ते हे असायचे डॉक्टर्स, वैद्य असायचे, ते वैद्य काय करायचे, ड्रायड हर्ब्स, हर्ब्स जे आहेत जंगलातले ते हर्ब्स ड्राय करून आपल्याला औषध म्हणून ट्रीट करायचे. मग त्यावरनं नाव पडलं ड्राईड हर्ब्स म्हणजे ड्रग्स असं. आता ड्रग्स म्हणजे कोणताही मेडिसिन, त्या मेडिसिनचं काहीतरी काम असेल ना रे. टायफॉइडचं मेडिसिनचं टायफॉइडचंच काम असणार आहे. आता आपल्याला कोविडच्या टायमिंगला जे काही कोरोना वगैरे झालं त्यावेळी जे इंजेक्शन दिले त्यावेळी ते जे काही कोविडचे इंजेक्शन होते ते कशावरती ऍक्ट होणार आहेत, त्या कोविड व्हायरसवरतीच. कशावरती ऍक्ट होणार आहे, कोविड व्हायरसवरती. मग ते कसं फाईंड झालं, कसं त्यांनी आयडेंटिफाय केलं असेल, त्यांनी काहीतरी अनालायसिस केलं असेल ना त्याच्याबद्दल, की हा बाबा हा व्हायरस आहे, ह्या व्हायरसला किल करण्यासाठी काय काय लागतंय, कशानं किल होतोय हा. अलेक्झांड्रा फ्लेमिंग माहिती आहे ना, अलेक्झांड्रा फ्लेमिंग माहिती आहे त्यानं काय डिटेक्ट केलेलं आहे, अलेक्झांड्रा फ्लेमिंगनं काय फाईंड केलेलं. सगळ्यात मोठी डिस्कव्हरी त्याची काय होते अलेक्झांडर फ्लेमिंगची, पेनिसिलियम. काय होती, पेनिसिलियम औषध, पेनिसिलिन. हा, ऍक्च्युली तो काहीतरी वेगळाच एक्सपेरिमेंट करत होता, पण त्यावेळी त्याला असं दिसलं की जे काही त्याची प्लेट होती, कशाची, पर्टिक्युलरली असे काचेची प्लेट्स असतात त्यामध्ये एक्सपेरिमेंट कॅरी करत असत. नाही नाही, नॉर्मल एक प्लेट होती, त्या प्लेटमध्ये त्यानं कोणते तरी बॅक्टेरिया ठेवलेले होते. मग त्या बॅक्टेरियाला पेनिसिलियमनं काय केलं, किल केलं. कोणी किल केलं, पेनिसिलियमनं. त्यांना ते मायक्रोस्कोपनं बघितलं की पेनिसिलियम त्या बॅक्टेरियाला काय करतोय तर किल करतोय. मग औषधाला पेनिसिलिन एक्झिस्टन्सला सगळ्यात मोठा त्यावेळेचा इन्व्हेन्शन कन्सिडर केला जातो ड्रग्सच्या केस कन्सिडर. ठीक आहे, चुकून झाला तर झाला ना, त्यांनी बघितलं ना हे असं असं होतंय, मग त्यावरनं सांगितलं हा पेनिसिलियम ह्या मायक्रोबॅक्टेरियाला किल करतोय, म्हणजे पेनिसिलियन ऍज अ औषध आपण काय करू शकतो, युज करू शकतो आणि त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला काय करू शकतो तर किल करू शकतो. आजार मला ते नाव माहित नाही, कोणतरी फ्लू होतं, स्वाईन फ्लू वगैरे. फ्लू म्हणजे पेनिसिलियन मोस्टली कोणत्या तरी पर्टिक्युलर डिसीजला वापरतात, त्या डिसीजच्या बॅक्टेरियाला त्यानं किल केलेलं का मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल केलेलं पेनिसिलियमनं. मी चेक करते आणि तुम्हाला सांगतो, पण इट वॉज परफेक्टली कोणतरी मायक्रो ऑर्गॅनिझम होतं ज्याला परफेक्टली पेनिसिलियम काय करतो तर किल करतो, हे अलेक्झांडरने सांगितलं. फाईन. सो द कोर्स ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री extend the knowledge acquired by the students in studying general inorganic and organic chemistry. Chemical analysis is one of the most important method of monitoring the composition of raw material. क्वांटिटेटिव्ह अनालिसिसला तुम्ही रॉ मटेरियल चेक करताय, त्या रॉ मटेरियल मध्ये कोण किती प्रमाणात आहे. ऍटम्स इकॉनॉमी फाइंड केली का आपण, ऍटम्स इकॉनॉमी पीवायक्यू क्वेश्चन बघितलं का, ऍटम्स इकॉनॉमी, पर्सेंट ऍटम इकॉनॉमी इज इक्वल्स टू डिझायर्ड प्रोडक्ट डिवायडेड बाय टोटल रिएक्टंट इंटू 100. हा, त्या पर्सेंट ऍटम्स इकॉनॉमी हा ग्रीन केमिस्ट्रीचा पार्ट आहे, पण हा ह्याच्यामध्येच कुठेतरी रिलेटेड आहे की असं म्हणतात की पर्सेंट ऍटम इकॉनॉमी 50% पेक्षा जास्त असेल, 50% पेक्षा तरच तो रिएक्शन युजफुल आहे. जर ऍटम्स इकॉनॉमी 50% पेक्षा कमी असेल तर ती प्रोसेस काही युजफुल नाहीये, प्रॉफिटेबल नाहीये. काय नाहीये, इकॉनॉमिकली आपण त्याला युज करू शकत नाही, इकॉनॉमिकली आपण त्याला युज करू शकत, इकॉनॉमिकली आपण त्याला युज करू शकत म्हणजे मॅक्सिमम प्रोडक्ट ऐवजी मिनिमम प्रोडक्ट आहे आणि मॅक्सिमम बाय प्रोडक्ट्स आहे. ठीक आहे. सो येस, आता केमिकल अनालिसिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ मॉनिटरिंग द कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल. सगळ्यात पहिला कंपोजिशन रॉ मटेरियलचं डिटरमाइन करणे, जर इंटरमिजिएट एखादा फॉर्म झाला तर त्याचा कंपोजिशन डिटरमाइन करणे आणि फिनिश्ड प्रोडक्ट. And also the compositions of air in the streets and premises of industrial plants. In agriculture, chemical analysis is used to determine the composition of soil and fertilizers. In medicines, to determine the composition of medicinal preparations. Analytical chemistry is also having applications in forensic science. ते CID बघितलाय, CID मध्ये तो कुछ तो गडबड है दया म्हणतो, एखादा क्राईम इन्सिडेंट झालेला असतो, मग तो डॉक्टर कोण असतो, कोणतरी एक डॉक्टर आहे बघा, तो डॉक्टर येतो त्या सगळ्या क्राईम सीनला असं काहीतरी स्प्रे करतो आणि असे थोडीशी एक स्मॉल स्टिक असते त्याच्याकडे, त्याच्यानं कलेक्ट करतो आणि त्यावरती त्याला डेड स्किन वगैरे मिळालेली असते, पण त्या डेड स्किनचे ते DNA RNA वगैरे चेकआउट करतो आणि मग जे काही क्रिमिनल असतील फ्युचरमध्ये त्याच्याबरोबर त्याचे DNA वगैरे मॅच वगैरे करतो की नाही करतो, त्याला फॉरेन्सिक सायन्स म्हणतो. म्हणजे तिथेही अनालायसिस वापरला जातो.
ठीक आहे. इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री. इंडस्ट्रियल प्रोसेसेस ॲज अ होल अँड द प्रोडक्शन ऑफ न्यू काइंड ऑफ मटेरियल्स आर क्लोजली असोसिएटेड विथ द एनालिटिकल chemistry. Analytical chemistry consists of mainly 3 methods actually. Classical method आहे, वेट केमिकल मेथड आहे आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड आहे. हे तिन्ही मेथड्स ऍक्च्युली वापरले जातात. असं नाही की फक्त एकच मेथड वापरली जाते. सगळ्यात पहिला आहे ना क्लासिकल मेथड यूज केली जाते, मग वेट मेथड यूज केले जाते आणि मग मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स मध्ये क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मग वेगवेगळे स्पेक्ट्रोस्कोपी आहेत. मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, व्हॉल्यूम स्पेक्ट्रोस्कोपी आहे, गॅस क्रोमॅटोग्राफी आहे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे, पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. Chromatography is a branch of chemistry which deals with the study of identification of matter. एखादा मॅटर आहे, त्या मॅटर मध्ये तो एलिमेंट कोणता आहे हे डिटरमाइन करण्यासाठी वापरला जातो. खूप सारे कंपाऊंड कोणता आहे, एलिमेंट कोणता आहे. तुम्हाला पेपर क्रोमॅटोग्राफी कधी दाखवली असेल? नाही दाखवतात ऍक्च्युली, तुम्हाला माहित नाही त्याचं नाव, त्याचं पेपर क्रोमॅटोग्राफी आहे म्हणून. तुम्हाला एक असं कंटेनर दिला असेल, त्यावरती असा एक पेपर असेल छोटासा आणि त्या पेपरवरती डिंग असं इंकचं डॉट दिला म्हणून सांगितलं असेल आणि मग तिथं असं थोडंसं पाण्यात डिप होतंय म्हणून सांगितलं. जरासंच पाणी डिप करायचं, जरासंच एकदम कमी, म्हणजे मग तो पाणी ऍब्झॉर्ब करायला लागतो आणि पाणी ऍब्झॉर्ब करून हा जो डॉट आहे सेपरेट होतो वेगवेगळ्या कलरचा. त्याला पेपर क्रोमॅटोग्राफी म्हणतात. म्हणजे सेपरेट झाले वेगवेगळे कलर जे काय होता. जरी तुम्ही इथं ब्लू इंक घेतला असेल तर तुम्हाला ब्लू इंक इथं ग्रीन, वरती जाऊन असं एक ग्रीन डॉट, इथं येलो डॉट असं मिळेल. ह्याला पेपर क्रोमॅटोग्राफी म्हणतात. म्हणजे इथं आपण काय केलं, सेपरेट केलं. जे काही इंक होतं त्या इंक मध्ये जे जे कंपोनेंट्स आहेत ते सेपरेट केले आणि त्यानंतर मग त्याला आयडेंटिफाय करणार, मग त्याचं कंपोजिशन चेक करणार, अशा सगळ्या गोष्टी करणार. नाही ऍसिड बिसिड काही नाही टाकत, काय नाही. फक्त हे सोल्युबिलिटी, वेगवेगळ्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी वेगवेगळी असते. मग इंक आहे, इंक मध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत, त्याची सोल्युबिलिटी काय आहे तर वेगळी. म्हणजे तुम्ही त्याला वॉटर मध्ये किंवा एखाद्या सोल्युशन मध्ये, सॉल्व्हेंट मध्ये ऍड करताय, तर त्या सॉल्व्हेंट मध्ये त्या इंकची सोल्युबिलिटी वेगळी आहे ना. मग रेड इंकची सोल्युबिलिटी वेगळी आहे, पिंक इंकची सोल्युबिलिटी वेगळी आहे, ग्रीन इंकची सोल्युबिलिटी वेगळी आहे. मग ज्याची सोल्युबिलिटी प्रमाणे तो काय होतो तर सेपरेट होत जातो कंपोनंट. असं केलंय तुम्ही. हे सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. हे सोडून खूप सारे क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत जे आपण ट्रेस अमाऊंट ऑफ क्वांटिटी, ट्रेस अमाऊंट ऑफ क्वांटिटी म्हणजे पीपीएम, पार्ट्स पर मिलियन मध्ये एखादी वस्तू असेल ते पण काय करू शकतो तर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, analysis is carried out on a small sample of a material to be tested. हे बघा, आयुष्यात कधीही एखादी प्रोसेस जर मला कॅरी आउट करायची, मला एखादी फॅक्टरी चालू करायची, त्याच्या आधी मी त्याचा मिनिएचर मॉडेल बनवणार. काय बनवणार? मिनिएचर मॉडेल. त्या मिनिएचर मॉडेलमध्ये त्या मिनिएचर प्रोसेस मी कॅरी आउट करणार आणि मग मी चेक करणार की हा मी एवढा रॉ मटेरियल टाकलाय तर मला प्रोडक्ट किती मिळते. येस ऑर नो? का डायरेक्टली एखादी सिस्टीम ओपन करायची, काय म्हणतात सगळे मशिनरी लावायचे, आता त्याला टाका, किती रॉ मटेरियल टाकायचं ते टाका, किती प्रोडक्ट फॉर्म होते ते बघूया. असं कधी असते का एखादी प्रोसेसला? जेव्हा एखादी इंडस्ट्री उभी करायची असते त्याच्या आधी खूप सारं अनालिसिस केलं जातं. क्वांटिटी, क्वालिटी, इकॉनॉमिक, वेअर अँड टेअर, लेबर कॉस्ट, ह्या सगळ्या कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे की तुम्ही एखादा प्रोसेस स्टार्ट केलाय तर त्या प्रोसेस कॅरी आउट केल्यानंतर जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला विकून मला एवढे पैसे मिळतायत का, की माझं लेबर कॉस्ट जायला पाहिजे, मशीनचं वेअर अँड टेअर जायला पाहिजे, बिल जायला पाहिजेत, मला काहीतरी प्रॉफिट मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. समजतंय का? आता ह्या पुढे एक लक्षात घ्या की असं कधी ऐकलंय का नो मशीन हॅज 100% एफिशियन्सी? ऐकलंय नो मशीन हॅज 100% एफिशियन्सी? कोणती मशीनला 100% एफिशियन्सी नसतं. म्हणजे नॉर्मली एखादी सिस्टीम कशी वर्क होते तर एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू वर्क किंवा वर्क इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. आणि त्यावर एक कन्सेप्ट येते इटाची. कसली कन्सेप्ट येते? इटा. इटा इज इक्वल्स टू काय असते? वर्क डन, एनर्जी जेवढी तुम्ही प्रोड्यूस केलाय, जेवढी एनर्जी प्रोड्यूस केलाय त्यावेळेचं वर्क किती झालं, वर्क अपॉन एनर्जी. हा पर्सेंट एफिशियन्सी ती झाली. पर्सेंट एफिशियन्सी, पर्सेंट इटा इज लाईक दिस इंटू 100 आपण करतो पर्सेंट इटाला. समजतं का मी काय सांगितलं? येस ऑर नो? नॉर्मली परपेच्युअल मशीन म्हणजे इमॅजिनरी मशीन. कसली मशीन?
परपेच्युअल मशीन्स म्हणजे कशी मशीन्स? इमॅजिन. तर इमॅजिनरी मशीन्सला मी कन्सिडर करू शकते की माझा इटा किती पर्सेंट आहे, तर माझा इटा 100% आहे. माझा इटा किती पर्सेंट आहे? माझा इटा किती पर्सेंट आहे? 100%. माझा इटा किती पर्सेंट आहे? 100%. कशाला? कशाला 100% आहे? परपेच्युअल मशीन. आयडियल मशीन. आयडियल मशीन एक्झिस्ट होतात का? नो, नॉट पॉसिबल. आयडियल मशीन पॉसिबल कधी आहे की तुम्ही रॉ मटेरियल 10 kg टाकलाय तर 10 kg प्रोडक्ट मिळते. असं कधी झालंय? असं कधी होत आहे? असं कधी बघितलंय की 10 kg तुम्ही जेवढा रॉ मटेरियल ठेवलाय तेवढं सगळं प्रोडक्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट होतंय? नो. काही ना काहीतरी त्यामध्ये ड्रॉबॅक्स असणार आहेत किंवा काहीतरी बाय प्रोडक्ट असणार आहे किंवा काहीतरी त्यातला अनवॉन्टेड मटेरियल निघून जाणार आहे. सो नो मशीन इज हॅव्हिंग 100% एफिशियन्सी. मग आपण अनालायसिस मध्ये सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो की फक्त सेपरेट केलं, आयडेंटिफाय केलं, क्वालिटी म्हणजे एलिमेंट चेक केले, क्वांटिटी म्हणजे हे चेक केले, ठीक आहे की मान्य आहे की, पण त्या प्रोसेसला त्याची एफिशियन्सी वाढवू करू शकते किंवा ती जी काही प्रोसेस आपण कॅरी आउट करणार, फॉर एक्झाम्पल शुगर इंडस्ट्रीज आहेत, शुगर इंडस्ट्रीज, शुगर केन. कधी असा विचार केला की म्हणजे असं कधी विचार आला का डोक्यात की 1 टन शुगर म्हणजे 1000 kg शुगर केन आहे, 1 टन शुगर केन. हे शुगर केनचे गाड्या जातात ना, खूप सारे मोठे मोठे जातात ना, ट्रॅक्टर्स. कधी असा विचार करा, मला सांगा तुम्ही की तुम्हाला काय वाटते की तेवढं जे 1 टन शुगर जरी असेल, शुगर केन असेल, 1 टन शुगर केन म्हणजे 1000 kg शुगर केन, त्या 1000 kg शुगर केन मध्ये शुगर किती मिळत असेल आपल्याला? किती? 1 किलो. मग 1000 kg मध्ये 1 किलो जर शुगर मिळाली तर त्याची इफिशियन्सी किती झाली त्या प्रोसेसची? 1/1000 into 100. 10%. किती पर्सेंट? 1% नाही, 0.1%. एवढी पण वाईट एफिशियन्सी नसते. पण फक्त 30 ते 40 kg शुगर मिळते. 30 ते 40 kg शुगर मिळते 1 टन शुगर मध्ये. 1000 kg ऑफ शुगर केन मध्ये 1000 kg ऑफ शुगर केन मध्ये 30 ते 40 kg म्हणजे 3 ते 4% एफिशियन्सी आहे. मग इंडस्ट्री चालते कसं? तर ते शुगर केन जेव्हा क्रश करतात, शुगर क्रिस्टल्स फॉर्म झाल्यानंतर मोलॅसिस म्हणून एक लिक्विड असतं. त्या मोलॅसिसला डिस्टिलरीला पाठवून अल्कोहोल बनवलं जातं. दुसरं, जे काही बगॅस म्हणजे जे चोथा राहिलेला असतो ना, त्याला स्टीम बॉयलर्स म्हणजे बर्न करून स्टीम बॉयलर्स हीट करून इंजिन इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. समजते का? म्हणजे इथं शुगर फॅक्टरी पासून शुगर तर मिळते, त्याला विकून पैसे मिळणार, तेवढे काय ते काही फ्रुटफुल नसणार आहे. पण त्याचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याला विकून ऍक्च्युअली फॅक्टरी चालत असते. समजलं का लक्षात? सगळ्यात जास्त एफिशियन्सी म्हणजे महाराष्ट्रामध्येच आहे शुगर केनची. बाकीच्या स्टेट्समध्ये पंजाब मध्ये एवढी काय नाहीये, एफिशियन्सी नाहीये. परत 2 ते 3% म्हणजे 20 kg असं. गुड शुगर केन पासून शुगर ते वेगळंच असते, ते गुऱ्हाळ वेगळं. समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? इथं बघा, मला ऍक्च्युली काय सांगायचं आहे लक्षात येते का बघा. इथं बघा, मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला एखादी प्रोसेस कॅरी आउट करताना त्याचं मिनिएचर प्रोडक्ट डेव्हलप करायला लागतो आणि त्या मिनिएचर प्रोडक्ट वरनं सगळे अनालिसिस केले जातात. मग एक रिलेशन, 1 ग्रॅमला एवढं लागतंय तर 100 ग्रॅमला किती लागणार, किंवा 1 ग्रॅम पासून एवढं मिळतंय तर 100 ग्रॅम पासून एवढं मिळणार, 1 kg पासून एवढं मिळणार, 1000 kg पासून एवढं मिळणार, लाख kg पासून एवढं मिळणार, हे रिलेशन डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. सो अनालिसिस इज कॅरीड आउट बाय ऑन अ स्मॉल सॅम्पल. Analyses are carried out on a small sample of material to be tested and not on the entire bulk. When the amount of a solid or liquid sample is in few grams, the analysis is called as semi-micro analysis. विचारतात की फ्यू ग्रॅम मध्ये जर एखादा आपण टेस्ट करतोय तर त्याला कसलं अनालिसिस म्हणतो? सेमी मायक्रो अनालिसिस. अँड इट इज 2 टाइप ऑफ अनालिसिस, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. Classical qualitative analytical methods include separation such as precipitation. Precipitation म्हणजे एक्झाम्पल घ्या की दूध आहे, दूध किंवा मस्का असतो ना, मस्का, दूध नाही, मस्का घ्या, मस्क्यामध्ये असं तुम्ही एजिटेटर फिरवताय का? मस्का म्हणजे आता लोणीमध्ये असं स्टरर फिरवताय,
स्टरर फिरवल्यानंतर एक वेगळं सेपरेट होते बघा, लोणी जाड जाड लोणी सेपरेट होते आणि एक पाणी, हा दॅट इज प्रेसिपिटेशन काइंड ऑफ प्रोसेस. एक्स्ट्रॅक्शन इज बेस्ड ऑन सोल्युबिलिटी. एक्स्ट्रॅक्शन इज बेस्ड ऑन व्हॉट? सोल्युबिलिटी. तुम्ही ऑइल आणि वॉटर मिक्स केला, मिक्स होतंय का? नाही. ऑइलची डेन्सिटी वेगळी आहे, वॉटरची डेन्सिटी काय आहे तर वेगळी. कधी कधी तुम्ही एखादा सॉल्व्हंट सेपरेटली ऍड करताय, तो सॉल्व्हंट फक्त काय करतो, ऑइललाच सेपरेट करतो आणि एक वेगळी लेअर आणि वॉटरची वेगळी लेअर करतो. दॅट इज एक्स्ट्रॅक्शन मेथड. की तुम्ही कोणता तरी एक्सटर्नल सॉल्व्हंट ऍड करून दोन फेजेसना काय केला, सेपरेट केला. काय केलं दोन फेजेसला? सेपरेट. एक्स्ट्रॅक्शन. डिस्टिलेशन. हॅव यू हर्ड अबाउट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कंबशन अँड फ्लेम टॉपिक मध्ये किंवा कोल अँड गॅस मध्ये तुम्ही बघितलं असेल. डिस्टिलेशन कॉलम्स मध्ये फ्रॅक्शनेटिंग डिस्टिलेटिंग कॉलम्स असतात. इथं बघा, ह्याला डिस्टिलेशन कॉलम म्हणतात. इथून मी क्रूड ऑइल देतोय, क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल. आणि क्रूड ऑइल इज अ मिक्सचर ऑफ व्हॉट? क्रूड ऑइल इज अ मिक्सचर ऑफ gases like LPG, CNG, petrol, diesel, kerosene, gasoline, asphalt, एक्सेट्रा. जेव्हा मी ह्या क्रूड ऑइलला हीट करणार, तर त्या क्रूड ऑइलला हीट करत असताना दर जे काही यामध्ये जे कंटेंट आहेत वेगवेगळे, त्यांचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा आहे. आता ह्या मिक्सचर मध्ये सगळ्यात कमी ज्याचा बॉइलिंग पॉईंट असेल तो पहिला वेपराईज होणार. म्हणजे जेव्हा मी क्रूड ऑइलला हीट करणार ना, हा काय होणार, मी हीट केलं उडून जाणार म्हणजे ठीक आहे, पण हा कंडेन्सर असा पॅक्ट असतो हा. आणि इथं असं मैत्री मोबाईल साईडला ठेव, इथं असे हे कॉलम्स असतात. काय असतात हे कॉलम्स? मोबाईल साईडला ठेव म्हटलं, नाही ठेव साईडला. हा क्रूड ऑइल आहे. काय हा? क्रूड ऑइल. ह्याला हीट केलं, बॉइलिंग पॉईंट काहीतरी अचीव केला, कन्सिडर करा की 30 डिग्री अचीव झाला. मग 30 डिग्रीला जेवढं काही एलपीजी आहे त्यामधलं ते सगळं वेपराईज होणार आणि एकदम टॉपला जाऊन डिपॉझिट होणार. ज्याचं बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी तो इझिली वेपराईज होतो आणि तो लाइटर असतो, त्यामुळे तो एकदम टॉपला जाऊन डिपॉझिट होतो. मग एलपीजी नंतर कोण असतं तर सीएनजी. परत सीएनजी, हा गॅसेस. एलपीजी पण गॅस आहे, सीएनजी पण गॅस आहे. एलपीजी इज द लिक्विड पेट्रोलियम गॅस. म्हणजे तुम्ही काय केलंय, त्याला कॉम्प्रेस करून लिक्विफाय करून स्टोअर केलेलं आहे त्याला. त्यानंतर परत नेक्स्ट मग कोण निघतंय तर पेट्रोल. पेट्रोल नंतर कोण? डिझेल. पेट्रोल नंतर केरोसिन. केरोसिन नंतर कोण? डिझेल. डिझेल नंतर कोण? गॅसोलिन. गॅसोलिन नंतर कोण? गॅस ऑइल. आणि इथं एंडला ऍशफाल्ट. डांबरी रोड बनवण्यासाठी एक ऍशफाल्ट म्हणून एक असतं, काळं काळं एकदम ब्लॅक, ते वापरलं जातं. म्हणजे एखाद्या कच्च्या तेल मधून एवढ्या सगळ्या गोष्टी सेपरेट केल्या जातात, त्याला डिस्टिलेशन म्हणतात. डिस्टिलेशन इज अ सेपरेशन ऑफ मटेरियल डिपेंडिंग अपॉन डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट. त्यांचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा असणार आहे कंपोनेंटचा, त्यामुळे त्या बॉइलिंग पॉईंट प्रमाणे मी काय करू शकते, त्यांना सेपरेट करू शकते. मला जर वॉटर आणि इथेनॉलला सेपरेट करायचं आहे फिजिकल मेथडनं, मी त्याला हीट करणार. हीट केल्यानंतर ना इथेनॉलचं बॉइलिंग पॉईंट 50 डिग्री सेल्सिअस आहे. 50 डिग्री सेल्सिअस अचीव झालं की पूर्ण इथेनॉल वेपराईज होणार आणि तेव्हापर्यंत तो थर्मोमीटर टेम्परेचर काय दाखवणार आहे, कॉन्स्टंट दाखवणार आहे, जेव्हापर्यंत पूर्ण इथेनॉल वेपराईज होत नाही. हा तो झाला. मग नेक्स्ट मग जेव्हा टेम्परेचर वाढायला लागला त्यावेळी समजायचं की सगळा इथेनॉल त्यातून काय झालाय, रिमूव्ह. सगळा इथेनॉल त्यातून काय झालाय, सगळा इथेनॉल त्यातून काय झालाय, रिमूव्ह. सगळा इथेनॉल त्यातून काय झालाय, रिमूव्ह. समजतंय मी काय सांगितलं, येस ऑर नो? हा, सो दिस इज द मेथड. नेक्स्ट, identification may be based on difference in color, odor, melting point, boiling point, and reactivity. Classical quantitative method consists of volumetric analysis and gravitometric analysis. I don't know, in schools you must have heard about volumetric analysis and gravitometric analysis, but in laboratories now you will learn about gravitometric analysis and volumetric analysis.
आता स्टार्ट करतील की गणपती नंतर ना. टोटली डिपेंड करतो. नेक्स्ट बघा, केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय काय बघा. केमिकल अनालिसिस ऑफ अ सॅम्पल इज कॅरीड आउट मेनली इन 2 stages. By the dry method in which the sample under test is not dissolved, and by the wet method in which the sample under the test is first dissolved and then analyzed to determine in its composition. Actually हे ड्राय मेथड वेट मेथड सांगितलंय. पहिला ड्राय मेथड वापरतात, मग वेट मेथड वापरतात, पण सगळ्यात पहिला ड्राय मेथडच वापरली जाते. कोणत्याही प्रोसेसला पहिला ड्राय मेथडनं सेपरेशन कॅरी आउट केलं जातं आणि मग काय वापरलं जातं, वेट मेथड. वेट मेथड मध्ये काय करतो, जो काही सबस्टन्स मला आयडेंटिफाय करायचा आहे त्याचं क्वालिटी क्वांटिटी चेक करायची, त्याला मी सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार. कशामध्ये डिझॉल्व्ह करणार, कशामध्ये डिझॉल्व्ह करणार, सॉल्व्हंट मध्ये. सो द ड्राय मेथड इज युजली युज्ड एज अ प्रिलिमिनरी टेस्ट इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय असणार आहे. सेमी मायक्रो अनालिसिस म्हणजे काय, फ्यू ग्रॅम ऑफ सबस्टन्स जेव्हा आपण घेतो, काय घेतो आपण. A semi-micro qualitative analysis is carried out using apparatus such as test tube, beakers, evaporating dish, crucibles, spot plate, watch glass, wire gauge, water bath, burner, blowpipe, pair of tongues, centrifuge, etc. हे सगळे लॅबोरेटरी मध्ये तुम्हाला मिळणार, सगळ्या गोष्टी. The qualitative analysis of organic and inorganic compounds involves different type of tests. See, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकच्या जेवढे काय आयडेंटिफाईंग टेस्ट आहेत त्या सगळे तुम्हाला प्रॅक्टिकल बुक्स मध्ये मिळणार आहेत. प्रॅक्टिकल लॅब्स जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कॅरी आउट करणार किंवा जेव्हा तुम्हाला फक्त लिहायला सांगणार आहेत त्या केसमध्ये तुम्हाला सगळे एलिमेंट्स कसे आयडेंटिफाय करायचे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ऑर्गॅनिक मटेरियल्स वेगळं आपण आयडेंटिफाय करतो, कारण ऑर्गॅनिक मध्ये कोण असतात, फंक्शनल ग्रुप असतात. अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, सल्फोनिक ऍसिड्स. समजतंय का. ऍसिड क्लोराइड, ऍसिड अनहाइड्राइड, इस्टर, हे ऑर्गॅनिक फॅमिली वेगळे आहे. ऑर्गॅनिक फॅमिलीचं डिटेक्शन टेस्ट काय असतात, वेगळे. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे डिटेक्शन टेस्ट काय असतात, वेगळे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोण आहे, HCl, H2SO4, Na2SO4, ज्यामध्ये CH बॉन्ड नाहीये. So the majority of organic compounds are composed of relatively small number of elements. The most ones are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogen, phosphorus. See, actually what they mean to say, जेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री डोक्यात घेतो, मला सांगा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, असे कंपाऊंड ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे, असे कंपाऊंड ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे, CH बॉन्ड आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कसला बॉन्ड असणार आहे, तर CH बॉन्ड असणार आहे. मेनली कार्बन आणि हायड्रोजन असणार आहेत. ते सोडून आणि किती हेट्रो एलिमेंट असले तर प्रेझेंट असणार आहेत, तर इन केस ऑफ अल्कोहोल OH असते. इन केस ऑफ फिनॉल कोण असते, तर OH. इन केस ऑफ ऍनिलिन जेव्हा म्हणतो किंवा आपण अमाइन्स म्हणतो, तर इन केस ऑफ अमाइन्स कोण असतंय, नायट्रोजन. हा ठीक आहे. नेक्स्ट, कोण आहे तर हेटेरो ॲटम, सल्फर आणि ऑक्सिजन आहे. बाकी हे सगळे कोण आहेत, हा CH आहे, हा CH आहे, हा CH आहे, हा CH आहे, हा CH, सगळे CH बॉन्ड्स. सांगायचं काय आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे डिटेक्शन जेव्हा आपण करणार आहे त्यामध्ये आपण मेनली डिटेक्शन काय करतो, हायड्रोकार्बन्स. मेन हायड्रोकार्बन आहेत CH. ते सोडून आणि कोणते हेटेरो ॲटम्स असतात, तर एक ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल आणि हॅलोजन्स. आणि कोण, हॅलोजन्स. मग हॅलोजन्स आहे बघा, व्हेरायटी ऑफ हॅलोजन्स आहेत, CH3, CH2, CH2, इथं काय Cl घेते, क्लोरीन घेते. नॉर्मली हॅलोजन्स आर रिप्रेझेंटेड बाय X. मध्ये X मध्ये कोण कोण येणार आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. मोस्टली फ्लोरीनचे रिॲक्शन होत नाहीत कोणाबरोबर, कारण ते हायली एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोजिव्ह इन नेचर असतो त्याची रिॲक्शन म्हणून. समजतं मी काय सांगितलं, येस ऑर नो. हे पॉइंट समजून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट वन्स आर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस असं काय आपण वापरत नाही मोस्टली जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, पण हा फॉस्फरस सोडून बाकी सगळे वापरतो आपण. ओके. एलिमेंटरी
क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय असेल रे? एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस. टोटल एलिमेंट किती आहेत आपल्याकडे? 118. ते 118 सोडून द्या. 93च्या पुढे सगळे मॅनमेड आहेत. त्याला काय आयडेंटिफाय करायची गरज नाही. त्याच्या आधीचे जेवढे काय एलिमेंट्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणे. इट कम्स अंडर व्हॉट? एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न्ड विथ द डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस एलिमेंट्स. जो काय एलिमेंट आहे त्याचं आयडेंटिफिकेशन टेस्ट असते. So identification of organic compound involve tests such as detection of functional group. Of course, functional group alcohol OH, aldehyde CHO, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर COOH, हॅलाइड असेल तर हॅलोजन X बॉन्ड असणार आहे. सल्फोनिक ग्रुप आहे तर SO3H, अमाइन असेल तर NH2, अमाइड असेल तर C डबल बॉन्ड NH2. बघितलेत का फंक्शनल ग्रुप्स की नाही बघितलेले? येस ऑर नो? येस. त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करणं, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट एक्सेट्रा. आता क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स डिटेक्शन ऑफ कन्फर्मेशन ऑफ कॅटायनिक अँड एनायनिक आयन्स. कसले आयन्स? कॅटायनिक अँड एनायनिक स्पीशीज. मला एक सांगा, एक मिनिट हा, मला एक सांगा, हा NaOH आहे काय आणि हा HCl आहे? नाही, NaOH बेस आहे आणि HCl ऍसिड आहे. सॉल्ट कुठलं? सॉल्ट NaCl असते. मला सांगा, NaOH जर तुम्ही सेपरेट केला तर Na प्लस आणि काय आहे तर OH काय आहे तर मायनस. HCl ला जर तुम्ही सेपरेट केला तर H प्लस आणि काय आहे तर Cl मायनस. मग ह्या पुढे जेवढे काय सबस्टन्सेस आहेत जो OH मायनस आयन देतो तो कोण असतो? एखादा सबस्टन्स OH मायनस आयन देत असेल तर तो काय असतो नेचरमध्ये? बेसिक. OH मायनस आयन्स म्हणजे काय असतात? बेसिक. H प्लस आयन्स म्हणजे काय असतात तर ऍसिडिक. काय असतात? ऍसिडिक. बेस कसला रॅडिकल? बेसचा रॅडिकल आहे Na प्लस. Na प्लस हा कशाचा रॅडिकल आहे? बेस. आणि बेसिक रॅडिकल कायम कशा असतात नेचरमध्ये? कॅटायनिक. बेसिक रॅडिकल नेचरमध्ये कायम कशा असतात? कॅटायनिक. HCl ऍसिड आहे ना? H प्लस आणि Cl मायनस. Cl मायनस हा कसला रॅडिकल असणार आहे? ऍसिडिक रॅडिकल. कसला रॅडिकल? का? ऍसिड पासून मिळालेला रॅडिकल. ऍसिड सेपरेट झाल्यानं, ऍसिड सेपरेट झाल्यानंतर मिळालेला रॅडिकल हा कसा असणार आहे नेचरमध्ये? समजतंय का? येस ऑर नो? कॅटायनिक रॅडिकल्स म्हणजे कसले रॅडिकल्स असतात? कॅटायनिक रॅडिकल म्हणजे कसले रॅडिकल्स असतात? कॅटायनिक रॅडिकल्स म्हणजे कोण असतात तर बेसिक रॅडिकल्स असतात. कॅटायनिक रॅडिकल्स कोण असतात? बेसिक रॅडिकल्स. आणि एनायनिक रॅडिकल्स कशा असतात नेचरमध्ये? एनायनिक रॅडिकल कशा असतात नेचरमध्ये? ऍसिडिक रॅडिकल. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता एक काम करा, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स हे सॉल्व्ह करा बघू. प्रॉब्लेम 2.1 ओपन करा बुक. चला लवकर लवकर. ह्या केसमध्ये पहिला काय करणार सांगा मला? एखादं हे जे काही तुम्ही ऍड सबट्रॅक्ट मल्टिप्लाय जे काही करणार फायनली तुमचा आन्सर जो असायला पाहिजे तो इन द फॉर्म ऑफ A.BCD इंटू 10 रेज टू काय असायला पाहिजे? N. हे स्टँडर्ड फॉर्म आहे तुमचं. म्हणजे डेसिमलच्या आधी एक नंबर हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे. बरं, आता पहिला नंबर आहे हा 6.1 इंटू 10 रेज टू -3 प्लस 2.087 इंटू 10 रेज टू -5. सगळ्यात पहिला ह्याला जर मला ऍड करायचं असेल ह्या दोन टर्मला तर ह्या दोघा टर्मच्या पॉवर काय करायला पाहिजे मला? सेम. काय करायला पाहिजेत? पॉवर काय करायला पाहिजेत? सेम. मग पॉवर सेम करण्यासाठी काय करणार आहे तर 6.1 इंटू 10 रेज टू -3. कसं डायरेक्ट ऍड करणार सांग मैत्रिय? मैत्रिय विच स्कूल? जेव्हापर्यंत पॉवर्स सिमिलर होत नाहीत तेव्हापर्यंत आपण त्याला ऍड सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. जर मल्टिप्लिकेशन आहे तू त्याला मल्टिप्लाय करू शकतोस आणि त्याच्या पॉवर्सला काय करू शकतो? ऍड. लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे. कशाप्रमाणे? लॉज ऑफ इंडायसिस. लॉज ऑफ इंडायसिस काय म्हणतं? A⁻m इंटू A⁻n असेल तर A⁻m+n परत A⁻m डिवायडेड बाय A⁻n असेल तर इथं काय येणार आहे? A⁻m-n.
त्यानंतर ना ए रेस टू एम एस टू एन असेल तर इथं काय येणार आहे ए रेस टू एम इंटू एन. आणि ए रेस टू 1 काय असणार आहे ए. ए रेस टू 0 काय असणार आहे 1, कारण एनिथिंग रेस टू 0 काय असतंय 1. पुढं ए इंटू बी रेस टू एम असेल तर ए रेस टू एम इंटू बी रेस टू काय असते एम. नेक्स्ट ए अपॉन बी रेस टू काय असेल एम, तर इथं काय येणार आहे ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. काय माहित रे नाही, बरोबर आहे, माहित आहे तुला, माहित आहे का हे. फाईन. आता इथं बघा हा 6.1 इंटू 10 रेस टू -3 आहे प्लस 2.087 इंटू 10 रेस टू काय तर -5. मला दोघांचं काय सेम करायचं आहे पॉवर. मोस्टली हा निगेटिव्ह जी असते मायनस मध्ये ती पॉवर वाढवायची, कारण इथं मी शिफ्ट केलं तर 0 पॉईंट समथिंग येणार. जर मी लेफ्ट टू काय घेतलं राईट टू काय घेतलं लेफ्ट, राईट टू लेफ्ट घेतलं तर नो डाऊट ही पॉवर कमी होणार पण 0 पॉईंट मध्ये येणार. त्यापेक्षा एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. कधीही एखादा नंबर असा करायचा की लेफ्ट टू राईट शिफ्ट करायचा. लेफ्ट टू राईट शिफ्ट करायचा म्हणजे तो मोठा होणार. लेफ्ट टू राईट शिफ्ट करायचा म्हणजे तो मोठा होणार. आणि जेव्हा तुम्ही एखादा नंबर छोट्या नंबरचं काय करताय मोठा, छोट्या नंबरचं काय करताय मोठा, त्याचं नेगेटिव्ह पॉवर वाढणार. काय वाढणार काय वाढणार नेगेटिव्ह पॉवर. मग जर मी 1 डेसिमल शिफ्ट केला तर -1, 2 डेसिमल शिफ्ट केलं तर -2, 3 डेसिमल शिफ्ट केलं तर -3. आता इथं बघा हा 6.1 आहे, हा 6.1 म्हणजे 6.10000 असणार आहे. काय असणार आहे हा जरी 6.1 दिलाय तुम्हाला तर हा काय असणार आहे 6.1000. मला जेवढे 0 घेता येतील तेवढे मी घेऊ शकते. जर मी याचे डेसिमल शिफ्ट करायचं 10 रेस टू -5, कारण तर 10 रेस टू -5 आहे ना, किती डेसिमल शिफ्ट करणार 2, म्हणजे इथं काय येणार आहे 61 काय येणार आहे 0. मोठा नंबर छोट्या नंबरचं काय केला मोठा, किती डेसिमल शिफ्ट केले 2, मग 2 डेसिमल शिफ्ट केले तर पॉवर कितीने वाढणार -2, मग -3 -2 येस. आणि इथं 2.087 इंटू 10 रेस टू परत काय येणार आहे तर -5. आता तुम्ही याला ऍड करू शकताय किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकताय. जेव्हापर्यंत पॉवर सेम असत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ऍड सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. मग इथं काय आलं 610.0 प्लस 2.087 इंटू 10 रेस टू काय येणार आहे -5, कारण दोघांचं पॉवर काय होतं सेम. मग इथं काय येणार आहे हा 7 येणार आहे 8 येणार आहे 0 येणार आहे, इथं 2 येणार आहे, इथं 1 येणार आहे, इथं 6 इंटू 10 रेस टू -5. पण मला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय A.BCD इंटू 10 रेस टू -n. म्हणजे मी इथं किती डेसिमल शिफ्ट करणार, मग मी मोठ्या नंबरचं काय करतेय छोटा, मोठा नंबर काय करतोय छोटा. जर मी मोठा नंबर छोटा करतेय तर पॉझिटिव्ह ना पॉवर वाढणार, आणि जर छोटा नंबर मोठा करतेय तर नेगेटिव्ह न पॉवर वाढणार. मग इथं काय येणार आहे 6.12087 इंटू 10 रेस टू -5 प्लस 2. कारण मी मोठा नंबर छोटा केला, किती डेसिमल शिफ्ट केले, मग इथं काय येणार आहे 6.12087 इंटू 10 रेस टू -3. हा स्टँडर्ड फॉर्म आला. इथं तुम्ही असंही करू शकतो होता की ह्याचे मागे डेसिमल शिफ्ट करा, म्हणजे ह्याचं 2 डेसिमल मागे काय करा शिफ्ट, म्हणजे तुम्हाला 0.02087 मिळालं असतं. पण काय मला असं म्हणायचं की तुम्ही डायरेक्ट फ्रॅक्शन्स मध्ये जाऊ नका, स्टार्टिंगला 0.00च्या पॉवर मध्ये जाऊ नका. पहिला थोडंसं सोपं सोपं करत बघा आणि मग त्याला अवघड करत बघा. समजतं इथपर्यंत नोट डाऊन करा. -4 प्लस -9 मायनस मायनस बिकम प्लसच होणार. आता हा मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे सेकंड वाला, पण त्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय येणार आहे 7.22 इंटू 10 रेस टू काय तर -4 इंटू 0.28 काय तर 6 इंटू 10 रेस टू -9. 7.22 इंटू 0.28 काय करा 6 इंटू 10 रेस टू -4
इंटू 10⁻⁻⁹. आता हे बघा, a⁻m इंटू a⁻n काय असते? a⁻m प्लस काय असते तर n. सो 7.22 इंटू 0.286 काय येते ते बघा, इंटू 10⁻⁻4 प्लस -9. सो 7.22 into 0.286 into 10⁻⁻4 -9 -9 -10 11 12 13 -13. ह्याला मल्टिप्लाय करा, आन्सर किती आलं सांगा ह्याचं. ओम याचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय आहे? ह्याचं 2.0649 into -30. हा मल्टिप्लिकेशनचा होता. मल्टिप्लिकेशन काय करायचं, दोन्ही टर्म्स फक्त मल्टिप्लाय करायचे. जे काही तुमचे म्हणजे पॉवर्स आहेत ते पॉवर्स ऍड असतील तर ऍड, सबस्ट्रॅक्ट असतील तर सबस्ट्रॅक्ट. पुढचं ट्राय करा. हे साईडचं रब करू का? हे मैत्र हा परत इथं काय आहे, 2.33 इंटू 10⁻5 प्लस 69.8 इंटू 10⁻4. मी याला छोटं करते 69.8 ला, म्हणजे 6.98 इंटू 10⁻5 येईल आणि आपण इझिली त्याला काय करू शकतो तर अप्लाय करू शकतो. सो इथं 2.33 इंटू 10⁻5 प्लस 6.98 इंटू 10⁻5. दोघांचं काय सेम आलं? पॉवर. मग इथं काय येणार आहे, 2.33 प्लस 6.98 इंटू 10⁻5. किती येते बघा ह्याचं ऍडिशन? ह्या दोघांचं ऍडिशन किती आलं सांगा? 8 9 10 11 9 10 11 12 9 10 11 12 13 6 7 8 9 9.31 इंटू 10⁻5. मग इथं चेक कर आन्सर आला. पुढचं बघा, 44.4 इंटू 10⁻, काय आहे 3 प्लस 5.39 इंटू 10⁻, काय आहे तर 5. ह्या केसमध्ये काय करणार, 5.39 इंटू 10⁻5 आहे, ह्याला कमी पण करू शकते किंवा जास्तही करू शकते. ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करून 10⁻3 आणू शकते, किंवा ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करून 10⁻5 आणू शकते. काय करू, ह्याचं करू, ह्याचं कमी करू. 44.4 एकच मिनिट, 44.4 इंटू 10⁻3 प्लस हा छोटा नंबर काय करते, मोठा. छोटा नंबर मोठा करते म्हणजे निगेटिव्ह ना पॉवर वाढणार, निगेटिव्ह ना पॉवर वाढणार म्हणजे -2. 2 डेसिमल शिफ्ट करणार मी, 539 इंटू 10⁻5 -2, कारण 2 डेसिमल शिफ्ट केले. मग 44.4 इंटू 10⁻3 प्लस 539 इंटू 10⁻, काय येणार आहे तर 3. मग दोघांचं 44.4 प्लस 539 इंटू 10⁻, काय येणार आहे 3. मग 539.00 44.40. इथं 0, इथं 4, इथं 9 प्लस 1 10 10 प्लस 3 13 8. सो इथं काय येणार आहे 583.40 इंटू 10⁻3. मग 2 डेसिमल शिफ्ट करा, 5.8340. हे बघा 2 डेसिमल शिफ्ट केले, मोठ्या नंबरचं छोटं केलं म्हणजे कितीनं पॉवर वाढणार 2, कारण 2 डेसिमल शिफ्ट केले.
मी बघ 6 पॉइंट काय आहे 998 इंटू 10⁻⁻5 आहे प्लस 7.998 इंटू 10⁻⁻7 आहे. ह्याला -7 ला -5 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर राईट टू लेफ्ट करावं लागणार. कोणाचं? हा इथं शिफ्ट केला तर त्या साईड ते मोठं होणार. मोठं तुम्ही छोट्याचं मोठं करताय ना, मग -1 न पॉवर वाढणार त्याची -8 होणार. इथं तुम्ही 2 डेसिमल शिफ्ट करा -7 येणार रे. हा 699.8 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे -7 प्लस 7.998 इंटू 10⁻⁻7. सो 699.8 प्लस 7.998 10⁻⁻7 किती ते बघा ऍड करून. नाही पूर्ण फक्त ऍडिशन सांग ह्याचं. पॉइंट म्हणजे डेसिमल शिफ्ट केलायस तू -5 मध्ये कन्वर्ट केलायस. सांग व्हॅल्यू 707.6 हा इंटू 10⁻⁻7 असणार आहे. मग याची परत 2 डेसिमल शिफ्ट करणार. बघा तेच आहे का? किती -5 2 डेसिमल शिफ्ट केलं 7.0768. मग 2 डेसिमल तू मोठ्या नंबरचं काय केलं छोटं. मोठ्याचं छोटं केलं तर पॉझिटिव्ह न वाढणार. पॉझिटिव्ह न वाढणार -7 + 2 -5 -7 + 2 -5 -6 + 5 हा 2.88 डिवायडेड बाय 1.44 आहे. ह्याला मी असं लिहू शकते हे बघा हा 288 लिहिला आणि हा काय लिहिला तर 144 2 डेसिमल शिफ्ट केले. त्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले. नाही केले तरी पण चालतंय पण मला कसं 144 1 जा येतंय आणि हा 2 जा असा लॉजिक. कधीही जर 2 डेसिमल शिफ्ट एकत्र होत असेल तर शिफ्ट करून टाकायचं आणि होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. पण इथं काय आहे तर 10⁻⁻6 मायनस ऑफ -5 मायनस ऑफ -5 नाही. खालच्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले वरच्याचे पण 2 डेसिमल शिफ्ट केले नलिफाय झालं ऍक्ट. हे जर 2 डेसिमल जर शिफ्ट केले 10⁻⁻2 हे जर 2 डेसिमल शिफ्ट केले 10⁻⁻2. जर तू खालच्याचं पण 1 डेसिमल शिफ्ट करतोय आणि वरच्याचं पण 1 डेसिमल शिफ्ट केलं काही फरक पडणार नाही. पॉवर वाढवायची गरज नाही. पण खालचे जितकेच शिफ्ट करतोय वरचे पण तितकेच शिफ्ट केले तरच पॉसिबल आहे. फक्त खालचे शिफ्ट करतोय किंवा फक्त वरचे शिफ्ट करतोय त्यावेळी पॉवर घ्यावं लागणार आहे. मग इथं परत काय येणार आहे हा 2 इंटू 10⁻⁻6 + 5 2 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे -1. हे बघा जेव्हा 10⁻⁻1 वगैरे असं येते ना तर त्यावेळी असं लिहायचं 0.2. काय लिहिणार आता हा बघा 0.0366 आहे आणि 0.144 आहे. ह्या केसमध्ये पण मी सेम लॉजिक वापरू शकते की 36 डिवायडेड बाय काय करू शकते 144. कसं सांगा ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट केले ह्याचे पण 3 डेसिमल शिफ्ट केले इंटू काय केलं हा 10⁻⁻8 -9 वर जाऊन काय होणार आहे हा -9 प्लस होतो ऍक्च्युली मायनस बिकम प्लस असा लॉजिक असतो. सो 36 च्या टेबल मध्ये 144 येते का सांगा. काय शिफ्ट केलं नाही मी 3 डेसिमल शिफ्ट केले ना. जर वरच्याचे 3 डेसिमल शिफ्ट केले तर खालच्याचे पण 3 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे इथं पण 10⁻⁻3 इथं पण 10⁻⁻3 -3 काय झालं कॅन्सल झालं. 36 च्या टेबल मध्ये 144 येते का किती जा 6 4 जा 24 36 1 जा आणि हा 4 झाला. सो हा 1/4 आला 1/4 इंटू 10⁻⁻9 प्लस -8 प्लस 9 9 -1 9 -1 -1 नाही +1
+1 आणि 1/4 म्हणजे काय होतं 0.25. मग 0.25 इंटू 10 काय आलं तर 1. 0.25 इंटू 10 म्हणजे काय येणार आहे 2.5. हा काल नाही आता परत 4.48 डिवायडेड बाय 10 काय आहे तर 6 आणि हा 22.4 इंटू 10 - 3. इथं बघा जरा इथं बघा मैत्रीण मी ह्या केसमध्ये एक तर हा डेसिमल मागे घेऊ शकते किंवा हा डेसिमल पुढे घेऊ शकते, काहीतरी एक करू शकते. मी वरचा डेसिमल शिफ्ट करते. 44.8 केला तर इंटू 10 होणार कारण मी छोटा नंबर मोठा केला -1 कमी झाला. डिवायडेड बाय 22.4 इंटू 10 काय तर -3. हे बघा मायनस जर असेल तर वर जाऊन काय होणार आहे प्लस आणि प्लस जर असेल तर वर जाऊन काय होणार आहे मायनस. सो इथं 1 जा आणि हा किती जाणार आहे तर 2 जा. सो 2 इंटू 10⁵ प्लस 3 म्हणजे 2 इंटू 10⁸. काय काय बघितला इन्स्ट्रुमेंट मेजरिंग गेज स्क्रीव गेज येस आणि वर्नियर कॅलिबर अगेन काय करतात ते काय मेजर करतात वर्नियर कॅलिबर किंवा स्क्रीव गेज. वर्नियर कॅलिबर वगैरे जे असतात ते डायामीटर्स मेजर करतात. काय मेजर करतात डायमीटर्स, इनर डायमीटर, आउटर डायमीटर. स्क्रीव गेज पण इनर डायमीटर, आउटर डायमीटर विथ प्रिसिजन. कसे मेजर करतात ते विथ प्रिसिजन. कारण कोणतेही इन्स्ट्रुमेंट ह्युमन बिंगनं बनवलेले आहे आणि ती ह्युमन बिंगनं बनवलेली इन्स्ट्रुमेंट कितीही केलं तर परफेक्ट नाहीये. एखादा गाडीचा नट बनवला असेल, काय बनवला असेल नट, त्या नटचा जो डायमीटर असतो तो काहीतरी ठरलेला नटचा डायमीटर असणार आहे. तर त्या डायमीटर मध्ये एरर असतं. काय असतं एरर हा असतोच. एरर हा असतोच. कोणती अशी मशीन नसणार आहे की 100% एररलेस आहे, नॉट पॉसिबल. जर तुम्ही रोबोट जरी आपणच बनवणार ना रोबोट, त्यामध्येही त्याच्या काय म्हणतात बनवण्यामध्ये काही ना काहीतरी एरर असणारच आहे. तर त्या प्रिसिजन कोणतीही मशीन 100% प्रिसाइज नसते किंवा कोणताही इन्स्ट्रुमेंट 100% प्रिसाइज नसतो. मग जे काही एरर आहे तो एरर आपण कसा मेजर करतो प्लस मायनस मध्ये 0.1%. मोस्टली एरर 0.1% असतो, त्यापेक्षा कमी असू शकतो. प्लस मायनस 0.05. If you will go to factories or if you will go to any industries, they are going to measure the parts. जे काही त्यांचे पार्ट्स बनवून आणलेले आहेत त्यांना चेक करतात ते की मशीन मध्ये घालून त्यामध्ये किती पर्सेंट एरर आहे. तो एरर 0.1%चा रेंज मध्ये त्यांना पाहिजे, चालतंय 0.1% एरर चालतंय तर ते चालतंय. नाहीतर ते काय करतात त्याला साईडला काढून ठेवतात आणि म्हणतात की नाही ह्याला रिवर्क करा. रिवर्क करा म्हणजे परत ह्याचा डायमीटर काय करा तर सरळ करा. येते लक्षात मी काय सांगितलं असं. हा मग ते एरर मेजर कसं करायचं त्यासाठी ह्या सगळ्या आपण कॉन्सेप्ट बघणार आहे. काय बघणार आहे पुढच्या. एक असते की मी जी घेतलेली व्हॅल्यू आहे ट्रू व्हॅल्यू. मी जी घेतलेली व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल एखादा नटबोल्ट आहे. एखाद्या नटबोल्टचं मला पाहिजे की माझा डायमीटर मला पाहिजे की 31.2 mm इतका असायला पाहिजे. ही ट्रू व्हॅल्यू आहे. कसली व्हॅल्यू आहे ट्रू व्हॅल्यू. मला पाहिजे ही किंवा थेरॉटिकली ही पाहिजे. पण ऑब्झर्व व्हॅल्यू कन्सिडर करा की काय आहे 31 पॉईंट काय आहे तर 19 आहे. ऑब्झर्व व्हॅल्यू काय आहे 31 पॉईंट काय आहे 19. सो एरर काय असतंय एरर. सो एररचं फॉर्म्युला काय बघा ऍब्सोल्यूट एरर ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस काय येणार आहे ट्रू व्हॅल्यू. आता ऑब्झर्व व्हॅल्यू माझी काय होती 31 पॉईंट काय होती 19 आणि ट्रू व्हॅल्यू काय होती 31 पॉईंट काय आली तर 20 दिलेली असते ट्रू व्हॅल्यू. जेव्हा मी एखादी मशीन बनवणार आहे
जेव्हा मी एखादी मशीन बनवणार त्यावेळी मी सांगणार मला ह्याचं डायमीटर एवढा पाहिजे, ह्याची लेंथ एवढी पाहिजे, ह्याचं ब्रेथ एवढं पाहिजे, एवढं त्याचं थिकनेस एवढं पाहिजे. एखादी मशीन बनवताना तो पार्ट किती MM चा पाहिजे हे सगळं सांगितलं जातं. मशीनला नाही, इक्विपमेंट बनवण्याला. तो एरर 0.1% चालतो. तो एररच 0.1% चालतो. किंवा जो काही रिक्वायर्ड आहे 0.1, कधी कधी 0.05%च एरर चालतो. त्यापेक्षा एरर करून चालत नाही, त्यापेक्षा जास्त एरर चालत नाही. समजते का मी काय सांगते? सो आता फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व व्हॅल्यू 31.19 आणि ट्रू व्हॅल्यू 31.20, म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे? 0.01 येणार ना. तुम्ही म्हणणार मॅम निगेटिव्ह मध्ये एरर येणार की? तुमची एरर पॉझिटिव्ह मध्ये पण येऊ शकतो आणि निगेटिव्ह. मी लिहितानाच तेव्हापासून काय लिहिलेलं होतं? प्लस मायनस 0.1 मध्ये तुमचा एरर येऊ शकतो. नाही मार्क कसं देणार? एक तर तुझा आन्सर प्लस मध्ये येणार किंवा मायनस मध्ये येणार, ते टोटली डिपेंड राहणार तुझी ऑब्झर्व व्हॅल्यू काय आणि ट्रू व्हॅल्यू. जर तुझी ऑब्झर्व व्हॅल्यू मोठी असेल, ट्रू व्हॅल्यू छोटी असेल तर पॉझिटिव्ह मध्ये येणार. पण तुझी ऑब्झर्व व्हॅल्यू छोटी असेल आणि ट्रू व्हॅल्यू काय असेल मोठी तर निगेटिव्ह मध्ये येणार. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असते? त्याचा रेशो जो तुम्ही ऍब्सोल्यूट एरर घेतलाय डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतंय? फ्रॅक्शन असतं ऍक्च्युअली रिलेटिव्ह एरर. पर्सेंट रिलेटिव्ह एरर म्हणजे हे मल्टिप्लाय बाय 100 करतात. फक्त रिलेटिव्ह एरर फ्रॅक्शन मध्ये असते, ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे एखाद्या डिझायनरनं दिलेली व्हॅल्यू. माझं घर बनते, माझं घर बनताना मी सगळे म्हणजे एखादा आर्किटेक्चर आहे किंवा सिव्हिल इंजिनियर आहे ते काहीतरी ड्रॉ करतात का एका पेजवरती आणि सांगतात हे असं असायला पाहिजे. कधी विचार केलाय का ते परफेक्टली तसं असेल का? काहीतरी एरर क्रिएट झालेला असतो. मग तो एरर ठीक आहे 0.1% आहे, 0.2% आहे, चालत. त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट एरर चालत नाही. समजते का मी काय सांगते? Aim of any measurement is to get actual value called as true value or accepted value of quantity. Nearness of measured value to the true value is called as accuracy of the measurement. माझी ट्रू व्हॅल्यू काय होती? मला जेव्हा एखादा हा बोल्ट आहे, ह्या बोल्टचं डायमीटर जेव्हा मला पाहिजे होतं तर माझी ट्रू व्हॅल्यू काय होती? ट्रू व्हॅल्यू काय होती? 31.2 mm होती. पण जेव्हा मी तो बोल्ट बनवला आणि त्यावेळी मी जे डायमीटर चेक केला त्याची व्हॅल्यू ह्याच्या जवळ यायला पाहिजे, ह्याच्या जवळ. जेवढी जवळ येईल जेवढी तेवढं प्रिसिजन जास्त आहे. जर माझं ठीक आहे मला व्हॅल्यू पाहिजे 31.22 पण माझं व्हॅल्यू आले 32.0, चालेल का रे? हा डायमीटर चालेल का? हा डायमीटर चालेल? प्रिसिजन काय असणार आहे? 0 म्हणूया आपण प्रिसिजन एवढं मोठं. 31.2 मायनस 32 जर केलं तर 0.8 आलं ना. खूपच मोठं झालं. तेवढं एरर पॉसिबलच नाही. म्हणजे डायमीटर चेंज झाला म्हणजे काय पण त्यातून पास होऊ शकतो, दुसरं कोणतं पण इक्विपमेंट पास होऊ शकतो. किंवा फिक्स्ड अमाऊंट असायला पाहिजे. नियरनेस जेवढी काय तुमची ट्रू व्हॅल्यू आहे त्या ट्रू व्हॅल्यूच्या जेवढी जवळ तुमची ऑब्झर्व व्हॅल्यू येईल तेवढं प्रिसिजन आहे, तेवढं प्रिसिजन. ही बघा ही प्रिसाइज व्हॅल्यू आहे बघा. 31.19 आली, परफेक्ट आली आहे. 1.19 0.01 ने एरर येणार आहे. किती ने एरर येणार आहे? 0.01. किती ने एरर येणार आहे? किती ने एरर येणार आहे? 0.01. सो बघा, सो लार्जर द अॅक्युरेसी स्मॉलर इज द एरर. जेवढी अॅक्युरेसी तुमची चांगली, अॅक्युरेसी चांगली म्हणजे तुमच्या ट्रू व्हॅल्यूच्या खूप खूप जवळ तुमची ऑब्झर्व व्हॅल्यू असायला पाहिजे. तुमची ट्रू व्हॅल्यू जे तुमच्या डिझायनरनं इक्विपमेंट डिझायनरनं दिलेल्या व्हॅल्यू आणि त्या कन्स्ट्रक्टरनं कन्स्ट्रक्ट केलेल्या व्हॅल्यू मध्ये जेवढा कमी फरक तेवढा जास्त प्रिसिजन. जेवढा जास्त प्रिसिजन तेवढा कमी एरर. जेवढा जास्त प्रिसिजन yes. So accuracy depends upon the sensitivity or least count. The smaller the quantity that can be measured of the measuring equipments. Consider for example a burette reading is 10.2 ml.
तुम्ही कधीही पिपेट आणि ब्युरेटचं यापुढे व्हॉल्युमेट्रिक अॅनालिसिस मध्ये मेजरमेंट केला, एकदाच मेजरमेंट करत नाही तुम्ही, सेम एक्सपेरिमेंट ते 2 ते 3 वेळा काढताय. किती वेळ करताय तो एक्सपेरिमेंट? 2 ते 3 नाही, 3 ते 5 म्हणूया, मिनिमम 3 वेळा टायट्रेशन करताय. मग मिनिमम 3 वेळा टायट्रेशन करून एकदा तुम्हाला 10.21 मिळाली, एकदा वेळा तुम्हाला 10.22 मिळाली, एकदा तुम्हाला 10.23 मिळाली. मिळाली ना? नियरेस्ट मिळाले ना? येस ऑर नो? बघा, फॉर ऑल द 3 सिच्युएशन्स इन द फिगर 2.1 बघूया. The reading would be noted 2 ml. It means that there is an uncertainty about digit appearing after the decimal point reading, that is 10.2 ml. This is because the least count of the burette is 0.1. ब्युरेटचा लिस्ट काउंटच काय आहे? 0.1. म्हणजे 10.2 आहे तर 10.3 किंवा 10.4 चालू शकते. लिस्ट काउंट 0.1 आहे. लिस्ट काउंट काय आहे? 0.1. म्हणजे प्लस मायनस ना, 10.2 प्लस मायनस 0.1. मग 10.2 प्लस 0.1 10.3 झालं, मायनस 0.1 10 पॉईंट काय आलं तर 1. त्यापेक्षा कमी आलं किंवा त्यापेक्षा जास्त आलं तर अॅक्युरेसी नाहीये, प्रिसिजन नाहीये, अॅक्युरेसी नाहीये, प्रिसिजन नाहीये. सो the meaning of reading 10.2 ml is that the true value of reading lies between 10.1 to 10.3. And this is indicated by writing 10.2 plus minus 0.1. So here the burette reading has an error of how much percent? Plus minus 0.1. So relative error, absolute error, दोन टाइप ऑफ एरर असतात, absolute error आणि relative error. Absolute error म्हणजे observed value minus true value. जेवढं कमी फरक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू मधला तेवढा जास्त प्रिसिजन. आणि रिलेटिव्ह एररचा रेशो काय असते? ऍब्सोल्यूट एरर मायनस ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100. हे बघा, हे 3 मेजरमेंट्स आहेत ब्युरेट रिडिंगचे. कसल्या रिडिंगचे? ब्युरेट रिडिंगचे. हा इथं बघा, ही व्हॅल्यू काय आहे इथून कन्सिडर करायची. हा 10 आहे, हा 10.1 आहे आणि हा 10.1 आणि 2 च्या मध्ये आहे बघा, हा मेनिस्कस 10.1 आणि 2 च्या मध्ये आहे. आलं का लक्षात? आणि इथं काय आहे? हा 10.1 च्या इथं मेनिस्कस आहे आणि इथं काय आहे? 10.1 10.2 च्या जरा खाली मेनिस्कस आहे. आलं का लक्षात? येस ऑर नो? मग हा एरर कसा डिफाईन करतो की ठीक आहे, ब्युरेटचं पहिल्यापासून दिलंय की 0.1 म्हणजे तुमची जी काही व्हॅल्यू आहे, जर माझी परफेक्ट रिडिंग 10.2 यायला पाहिजे, ट्रू व्हॅल्यू काय आहे? ट्रू व्हॅल्यू 10.2. ट्रू व्हॅल्यू जर काय आहे 10.2 आणि एरर प्लस मायनस 0.1 म्हटलंय, काय म्हटलं एरर? म्हणजे 10.1 ते 10.3, 10.1 ते 10.3 मध्ये व्हॅल्यू आली तर चालतंय. 0 एरर नाही, एरर तर असणारच आहे, पण त्या व्हॅल्यू मध्ये प्रिसिजन काय असणार आहे? जास्त. काय असणार आहे प्रिसिजन? नाहीतर प्रिसिजन जास्त असणार नाही.